हालेलुया, बोलो यीशु मसीह की। खरोखर प्रभू चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, कधी ना सोडणारा, कधी ना त्यागणारा, सर्व परिस्थितीत आमचं सहाय्य करणारा आमचा परमेश्वर, आमचा राजा, आमचा मित्र, आमचा बंधू, आमचा उद्धारकर्ता, मुक्तीदाता, सृजनहार, सर्व काही तोच आहे. आमेन. अब्रामाचे आशीर्वाद अब्रामाच्या कृतीने मिळतात. वाचूया गलतीकारास पत्र 3 अध्याय आणि वचन 13 आणि 14. आपणाबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की अब्रामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. आमेन. हालेलुया. अब्रामाचे आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये, यावरती आम्ही मनन चिंतन करतोय आणि आज या विषयाचा शेवट आहे. राहिलेले जे 2 आशीर्वाद आहेत त्याच्यावरती एवढं डीप मध्ये जायची गरज नाहीये. आम्ही पहिले या 2 गोष्टींसाठीच पळतो, रोटी, कपडा, मकान. पण जे महत्वाच्या ज्या 2 गोष्टी जे मी तुम्हाला शिकवले, अब्रामाचा पहिला आशीर्वाद, आध्यात्मिक आशीर्वाद म्हणजे द प्रेझेन्स ऑफ गॉड, परमेश्वर की हुजुरी, देवाचं सानिध्य किंवा देवाची उपस्थिती ज्याच्या जीवनात आहे त्याच्या जीवनात अब्रामाचा पहिला आशीर्वाद म्हणजे देवाचं सानिध्य, जो देवाबरोबर प्रार्थनेच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून, स्वप्नाच्या माध्यमातून, दर्शनाच्या माध्यमातून संपर्कात असतो. हा पहिला आशीर्वाद पाहिला आहे मी ऑलरेडी. दुसरा आशीर्वाद मानसिक आशीर्वाद, आणि तो मानसिक आशीर्वाद अब्रामाच्या जीवनामध्ये त्याने आपली शांती भंग होऊ दिली नाही. जरी त्याचा पुत्र लोट त्याला सोडून गेला, परंतु अब्राम हा देवावरती अवलंबून होता आणि देवाच्या मार्गामध्ये चालायला लागला. या गोष्टी आपण पाहिल्यात. तिसरा आशीर्वाद शारीरिक आशीर्वाद. हा शारीरिक आशीर्वाद म्हणजे प्रत्येकाला सुदृढ जीवन पाहिजे, आणि आम्ही अब्रामाच्या जीवनातलं सुदृढ आरोग्य काय आहे. अब्राम हा मुळामध्ये पर्वतावर राहणारा व्यक्ती होता, आणि त्याचं वय किती होतं, त्या वयामध्ये तो होरेब पर्वत चढायचा, तो त्या निम्नवेळा पर्वतावर राहायचा, तो खाली नव्हता राहत. उकाप ऊंचाई पे रहते, गरुड उंच ठिकाणी राहतात. त्याच्या जीवनामध्ये ते शारीरिक आशीर्वाद पाहिले, आणि त्याच्यातलं गुढ रहस्य पाहिलं की त्याच्यामुळं त्याच्या पत्नीवर देखील, ती ज्या वयामध्ये होती, आपण पाहिलं 90 वर्षाच्या वयस्कर स्त्रीविषयी दिले की ती खूप दिसायला सुंदर होती, म्हणून अभिमलेखाच्या लोकांनी तिला उचलून अभिमलेख नावाच्या राजाच्या राजवाड्यात घेऊन गेले. तो इतका मोहित झाला किती वर्षाच्या बाईवर, डिवाइन ब्युटी, अलौकिक सौंदर्य. हे शारीरिक आशीर्वाद आम्हाला साऱ्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळतात. आणि कशा पद्धतीने काय गोष्टी सगळं पाहिलं, ज्यांना नसेल मिळालं तर युट्यूब चॅनलवरती माझ्या जाऊ शकता. सगळे पार्ट्स आहेत, पहिला पार्ट पासून तर आजच्या पार्ट पर्यंत सगळं तुम्हाला मिळेल. आज आपण शेवटले 2 आशीर्वाद पाहणार आहे, भौतिक आशीर्वाद आणि कौटुंबिक आशीर्वाद. आणि आज जगामधल्या सगळ्या मिनिस्ट्रीमध्ये, प्रत्येक ठिकाणामध्ये या शारीरिक, भौतिक आणि कौटुंबिक या 3च गोष्टीसाठी गर्दी चालली आहे. मला एक व्यक्ती मिळत नाही की तो येशूकडे यासाठी येतोय की येशूचं सानिध्य, जो आध्यात्मिक क्षेत्रातला पहिला जो आशीर्वाद आहे, ते सानिध्य मला हवंय, मला देवाची उपस्थिती हवंय. या अपेक्षेने मंदिरात येणारे लोक कमी सापडतात. ज्याच्या जीवनामध्ये ते देवाचं सानिध्य आहे त्याचं मानसिक संतुलन नीट राहतं. नाहीतर लंगडा पाय नीट होतोय, पण लंगडं हृदय कुठून नीट होणार. म्हणून बायबल सांगतं हृदय सर्वात काय आहे, त्या कपटी हृदयाला इमानदार कोण करू शकतं, देवाची उपस्थिती. पवित्र आत्मा त्या कपटी हृदयाला आपलं डोकंच वर काढू देत नाही, त्याचं डोकं खाली दाबतं आणि इमानदार डोकं वर काढतं. ते देवाचं सानिध्य.
निश्चित आम्ही मनुष्य आहोत. त्या सानिध्यामध्ये डोळ्याने पाण्यानंतर काहीतरी विचार येऊ शकतं, एखादी कल्पना येऊ शकते, पण देवाच्या सानिध्यात आहे ते अशुद्ध कल्पना देवाचं सानिध्य पुसून टाकतं आणि ती अशुद्ध कल्पना जाते आणि शुद्ध आणि पवित्र कल्पना येते. आज ह्याच्यासाठी धाडपड करतोय का आम्ही? मोशे वेडा होता का? देव म्हणतोय मी तुला पाठवतोय, तो म्हणतोय बाबा मी येणार नाही जोपर्यंत तू येत नाही. निर्गम 33:14 सांगतं माझं सानिध्य तुझ बरोबर येईल आणि तुला विसावा देईल. हालेलुया. आज त्या सानिध्यासाठी आम्ही मित्राच्या सानिध्यात जातोय, आम्ही नातेवाईकांच्या सानिध्यात जातोय, समारंभाच्या सानिध्यात जातोय, पण का एक दिवस प्लॅन करतो की आज मला कमीत कमी 4 तास सगळं बंद करून उपवास, तुम्ही त्या गोष्टीचा करा, मोबाईलचा उपवास करा, जगातल्या नातेवाईकांचा वेळ उपवास करा आणि सगळं बंद करून बसावर त्याला 4 तास द्यायला. मोबाईल घेऊन गेला तर तो उपवास होणार नाही, कारण कधी नाही तेव्हाच तुमचं ट्रिंग वाजायला लागल फोन. त्या सानिध्याचे जे अभिलाषी आहेत त्यांचं मानसिक संतुलन येणाऱ्या प्रत्येक दुःखात आणि संकटामध्ये स्थिर राहतं आणि त्यांचं शारीरिक स्वास्थ्य नीट राहतं आणि तिथून पुढे त्यांना कौटुंबिक आणि भौतिक आशीर्वाद जरी नाही मिळाले किंवा मिळाले तरी ते येशूच्या मागे चालणारे असतात. अब्रामाच्या जीवनातलं जे रहस्य किंवा सिक्रेट आम्ही पाहतो की तो त्याच्या जीवनामध्ये 24 वर्ष जरी त्याच्या पदरात देवाने सांगितल्याप्रमाणे मिळालं नाही, परंतु ते सातत्याने तो चालला होता. त्या सातत्याने तो देवाच्या उपस्थितीमध्ये देव सांगेल तेव्हा तो समर्पण करत होता, उपडा पडत होता, समर्पण करत होता आणि त्या समर्पणाबरोबरच तो सात्विकपणा शिकला आणि त्या सात्विकपणातून तो स्थिर झाला आणि त्या स्थिरतेमुळं तो एक सिद्ध पुरुष झाला. आज ती कन्सिस्टन्सी आहे का? आम्ही अभ्यासात कन्सिस्टन्सी करतो, नोकरी व्यवसायात कन्सिस्टन्सी सातत्य ठेवतो, पण का देवाच्या वचनाचं वाचन, देवाच्या सानिध्यात बसणं, त्याची आराधना करणं, त्याच्याविषयी काहीतरी विचार करणं याच्यामध्ये सातत्य आहे का? जर सातत्य असेल तर समर्पण होईल, जर समर्पण असेल तर सात्विकपणा येईल, जर सात्विकपणा असेल तर स्थिर राहताल, जर स्थिर राहताल एक दिवशी सिद्ध होताल. ही सिद्धता अशीच येणार नाहीये. आज आम्ही या ख्रिश्चनिटीमध्ये जगत आहोत, सगळे शायनर लोक दिसतात, पाहून वाईट वाटतं. कुठली प्रकारची गोष्ट दाखवताय तुम्ही? तुमच्याकडे सोनं आहे, तुमच्याकडे पैसा आहे. परमेश्वर म्हणतो माझ्या राज्यामध्ये तुमच्या घरामध्ये जेवढं आहे ना त्याच्यातली थोडीशी धूळ पण नाही येते तुमच्याकडं. आज काय करतात लोक ते समजत नाहीये. असं वाटतं की आम्ही काहीतरी, आज बरेचसे लोक माझ्या अनुभवातून पाहतो येशूच्या वचनाने प्रेरित होऊन सेवा करत नाही, पण मोठ्या मोठ्या मेन ऑफ गॉड ज्या फेमस आहेत त्यांच्याशी प्रेरित होऊन सेवा करत आहेत. मग कोण चेन्नईचा फेवरेट आहे, कुणाचा पंजाबचा फेवरेट आहे, कुणाचा बँगलोरचा फेवरेट आहे, कुणाचा आफ्रिकाचा फेवरेट आहे, पण तुमचा आणि माझा एकच फेवरेट आहे ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आम्हाला याला त्याला कॉपी करायची गरज नाहीये, कॉपी करा तर येशूला करा. आज ही कॉपी मारून काय वाटतं माहितीये का? आम्ही काहीतरी वेगळं करत आहोत आणि प्रभू म्हणतो अरे येड्या काय वेगळं करतोय तू? जे आहे ते साधं सुधच कर, गरज नाही वेगळं करायचं. या स्टाईलने आम्ही लोकांना आमच्याकडे आकर्षित करतोय. आम्ही ज्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ज्याचे आम्ही परमेश्वराची जी निवडलेली लोक आहोत, ज्याच्याकडे लोकांची दृष्टी वळवायची आम्ही आमच्याकडे फोकस करतोय, असे लोक आहेत आज. मग विश्वासणारे असो किंवा सेवक सेविका असो, काय प्रचार आम्ही करत आहे. आज कुठल्या आत्म्याविषयी कुणाला घेणं देणं नाहीये, काय घेणं देणं नाहीये. मला सांगू द्या की आज तुम्ही आणि मी जर देवाशी प्रामाणिक आहोत तर मला सांगू द्या त्या प्रामाणिकपणामध्ये त्याचं सानिध्य कायम आहे. आणि आज आपण हे 2 आशीर्वाद संपवणार आहोत, तर मी दोन्ही थोडं मिक्समध्ये बोलत राहील. भौतिक आशीर्वाद म्हणजे मालपाणी, रोकडा, 5 पेटी 10 खोका, हे भौतिक आशीर्वाद. आणि कौटुंबिक आशीर्वाद म्हणजे लेकरं होणं, कुटुंब प्रस्थापित होणं, लाईफ पार्टनर प्राप्त होणं, याच गोष्टी कौटुंबिक आशीर्वाद. आणि आज मंडळी जाते कायसाठी? मला माझ्या घरात हा आजारी, हे प्रॉब्लेम, ते प्रॉब्लेम आहे, कर्ज आहे, बरकत आहे, लेकरं होत नाहीत, लग्न होत नाही, याच प्रार्थना विनंती आहेत. पण ज्या दिवशी मंडळी
देवाचं सानिध्य मला हवंय, जे मोशेने मागितलं. देवाचं सानिध्य हवे ज्यात किंग सॉलोमन चालत होता, ज्याच्यामध्ये शमूएल बाळ वाढत होता, ते सानिध्य हवंय. मला सांगू द्या, सानिध्यामध्ये खूप पॉवर आहे. स्तोत्र 97:5 असं सांगतं, देवाच्या सानिध्यात पर्वत मेणाप्रमाणे वितळले जातात. इन द प्रेझन्स ऑफ गॉड शॅल एव्हरी माउंटन मेल्ट लाईक अ वॅक्स. तर तुमच्या जीवनामधले जे पर्वत तुमचे आशीर्वाद अडवून येत ना, त्याच्यासाठी तुम्हाला प्रथम गरज आहे आध्यात्मिक आशीर्वाद, म्हणजे देवाची उपस्थिती. उपस्थिती असेल तर मानसिक व्यवस्थित गोष्टी राहतील. दावीद का बरं इस्रायल राष्ट्रामध्ये इतके लढवय्ये होते, त्याचे भाऊ इतके मोठे योद्धे होते. इवन इस्रायलमध्ये राजा शौल देखील एक मोठा पराक्रमी राजा होता. बायबल सांगतं की शौलाच्या उंचीला कुणीच नव्हतं. इस्रायलमधले मोठे मोठे लोक शौलाच्या खांद्याच्या खाली होते. पण एक चिंटुकडा 4 फुटी व्यक्ती जातो आणि गोल्याताला आव्हान देतो. का? कारण सानिध्य, प्रेझेन्स कॅरियर होता तो, सानिध्य वाहक होता तो. आणि सानिध्य वाहक होता. आणि मला सांगू द्या की जी गोफण होती, त्या गोफणमध्ये जो दगड घेऊन त्यांनी जो मारला, ते दाविदाचं कौशल्य नव्हतं. जे सानिध्य, ज्यात जो देव होता ना, त्याला माहिती होती की गोल्याताचा वीक पॉइंट कुठं आहे. देवाने नेऊन तो बरोबर तिथं बसवला. तो पडल्यानंतर त्याची तलवार घेऊन त्याचं मुंडकं नेमकं दाऊदाने कापलं असेल, पण पहिले गोल्यात पाडायचं असेल तर देवाचं सानिध्य. आमच्या गोल्यात पडालाच, आमच्या गोल्यात दंड पिटतात. येत कसा येतो रविवारी? पण आजारी. कसा जातो कामाला? पण आजारी. कसा जातो कॉलेजला? पण आजारी. आमचा गोल्यात आम्हाला उलटा पालटा करतोय. का? आमचा गोल्यात आम्हाला जखमी करतोय. कारण मला सांगू द्या, वाईट वाटलं वाटू द्या, आज एक निर्णय घ्या. हा विषय तर संपतोय की मला माझी पहिली गरज रोटी कपडा मकान नाही, माझी पहिली गरज माझ्या देवाची उपस्थिती. जर ती उपस्थिती नसेल ना, हे पुलपीटवर बोलणं व्यर्थ आहे. आज म्हणून बरेचसे लोक मनोरंजन करत आहेत. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. कुठं मस्त जोक सांगतात, नुसतं हसी मजाक चालतात, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगतात आणि वचन फक्त 1 मिनिटं सांगतात. आज जर तुम्हाला त्याच्या सानिध्याचं महत्व समजलं तर मला सांगू द्या, तुमचं घर बेथलेम बनू शकतं. तुमचं घर होरेबचा पर्वत बनू शकतो. तुमचं घर कर्मेल पर्वताची वेदी बनू शकते, जिथं अग्नी उतरून येतो. तुमच्या घरामध्ये देव स्वतः सगळ्या गोष्टीवर कंट्रोल घेईल. पण आज आम्ही त्याला वेळ किती देतो? बाकी ह्यालाच म्हणत आहे आय लव्ह यू. याला इतके चिटकलेत ना बोट, नाही त्या गोष्टी इतकं बघत असतो, पण त्याच्यामध्ये आम्ही आत्मिक गोष्टी कधी बघतोय? आज याचं पण आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज आपण भौतिक शारीरिक दोन्ही एकत्र पाहणार आहोत. तर अब्रामाच्या जीवनामध्ये ते भौतिक आशीर्वाद कसे आले? अब्राम दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्याला पाचारण मिळालं, त्यांनी शेकेममध्ये वेदी बांधली आणि तिथून पुढे असं सांगते की दुष्काळ राष्ट्रामध्ये पडला. त्यावेळेला तो मिसर देशामध्ये राहायला गेला आणि त्या ठिकाणामध्ये जाऊन त्या ठिकाणामध्ये तो पत्नीला बहीण म्हणून सांगतो आपल्या जीवाच्या रक्षणासाठी. परंतु ती त्याची बहीणच आहे, त्याचाही खुलासा मी पुढे करणार आहे. त्याचंही रहस्य कार्य तुम्हाला माहिती नसेल आणि त्याही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पवित्र आत्मा समजून सांगेल. तर उत्पत्तीचा 12 अध्याय आणि वचन 16, तिथं गेल्यानंतर त्या फारोला कळालं की ही याची पत्नी आहे. देवाच्या आत्म्याने फारोला खूप त्रास दिला आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये त्याची तिथून सुटका झाली. परंतु बायबल काय सांगते तर नीट ऐका. 16 वचन, उत्पत्ती 12:16. तिच्यामुळे म्हणजे सारामुळे. मी विचार करतो तिच्यामुळे, सारामुळे. तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले. अब्रामाचे बरे केले फारो राजाने. आणि त्याने त्याला मेंढरे, बैल, मर्सडीज, गाढव, नॅनो, दास दासी, नोकरानी, गाढवी म्हणजे ऑडी व उंट मिळाले. अरे बाबा, जॅग्वार बी मिळाले. काय मिळालं? त्या काळामधलं जे धन, ज्याला धन तेव्हा पैसा नव्हता ना एवढं महत्वाचा, परंतु दिले तिच्यामुळे. तो फारो किती वर्षाची होती तेव्हा? 65 वर्ष. किती वर्षाची होती?
65 वर्षाची होती. आणि अशा 65 वर्षाच्या तरुण म्हणायचं का? 65 वर्षामध्ये ते सौंदर्य की मिस्राचा फारो राजा तिला उचलून घेऊन जातो. आणि जेव्हा कळतं की नाही, तेव्हा देव त्याला गाईड करतो. तिच्यामुळे मला सांगू द्या, इथं असणाऱ्या पुरुषांनी जास्त उड्या मारू नये. तुम्हाला जे काय मिळते तिच्यामुळं, कारण देव तिच्या आत्मिक जीवनाला पाहून तिच्या आत्मिक पतीला आशीर्वादित करतो. त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणात आहे. पण हे ऐकून पत्नीने बरगडीकडेच राहावं, डोक्याच्या कवटीकडे जाऊ नये. आमेन. आपल्याकडे सिक्क्याच्या दोन्ही बाजू आहेत. एकच सांगून वातावरण बिघडवता नाही येत आपल्याला, है ना. कुठून बनवलं? फासळीतून फासळीकडे जा, खोपडीकडे नको जाऊ. हालेलुया, बोलो येशू मसीह की. तिच्यामुळे अब्रामाचं बरं झालं. आणि एवढी मोठी प्रॉपर्टी, मला सांगू द्या, ज्या वेळेला पती पत्नी देवाशी एकनिष्ठ राहून, आज अनेक कुटुंबामध्ये दारिद्र्याचं कारण हे आहे की एक गाडी टॉप गिअरमध्ये आहे आणि एक गाडी पंक्चर झालेली आहे. ज्यावेळेस हे मेंटेन होतं ना, तर फायनान्शियल ब्लेसिंग यायला लागतात. तर हे मेंटेन होणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणामध्ये हे आशीर्वाद फक्त अब्रामाला नाही, तर पती पत्नीला मिळालेले आहेत. आमेन, हालेलुया. मग किती डबल ड्युटी करा, ओव्हरटाईम करा, त्याचा काही लाभ होणार नाही. ओव्हरटाईम न करता पण जर देवासाठी उपलब्ध राहताना परमेश्वर असा उपयोग करून घेईल, जे डोळ्यांनी पाहिलं नाही, कानाने ऐकलं नाही, मनुष्याच्या विचारात आलं नाही, अशा अलौकिक आणि अद्भुत गोष्टी शारीरिक आणि भौतिक क्षेत्रामध्ये पण देईल. आज आमचं गमावतच चाललंय. दुष्ट खोरच घेऊन बसलाय. आमच्याकडे अमेरिकन खोरं पाहिजे, फावडं. माहिती तुम्हाला अमेरिकन फावडं कसं आहे? आपलं फावडं कसं इंडियन? फार कष्ट करून त्यांचं असं जागेवरच आहे. समजते? पुढं 13 अध्याय वचन 2, तिथून ते निघाले एवढी सगळी प्रॉपर्टी घेऊन. त्याच्यामध्ये ती प्रॉपर्टी लोटालाही मिळाली. आणि पुढं काय झालं बघा, 13 अध्याय वचन 2. कळप, रुपये म्हणजे चांदी, सोने, ह्यांनी संपन्न होता. आता संपन्न व्हायचे का श्रीमंत व्हायचे तुम्ही ठरवा. श्रीमंती आज टॉपवर असेल, काल करोडपती तर आज रोडपती आहे. पण संपन्नता जे आहे त्याच्यामध्ये शांती मिळून देवाच्या सानिध्यात आशीर्वादित करतं. पुढं वचन डायरेक्ट 5. अब्रामा बरोबर लोट जात होता. हा, त्याची ही मेंढरे, म्हणजे लोटाची ही मेंढरे. तुमच्या बरोबर तुम्ही जर देवाच्या सानिध्यात असाल ना, तुमचा शेजारी पण तुमच्याद्वारे ब्लेस होऊ शकतो. आमेन. पुढे गुरेढोरे, गुरेढोरे व पाले. व पाले. पाले म्हणजे समजतं का तुम्हाला? पाले म्हणजे मी जो अभ्यास केला, एका पाल्यामध्ये कमीत कमी 50 एक कळपाचे असे 5 कळप बसतात. इथं एक पाला म्हणले पाले. पुढं पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना. बापरे बापरे, एकत्र राहायला जागा पुरेना, प्रदेश. इथं आम्ही 1 RK मध्ये 1 BHK मध्ये खुश आहे ना. ती जागा पुरेना. पुढे कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. थांबूया, मी सगळ्या त्यातला मुद्दा काय सांगते मी. आम्ही आत्मिक आशीर्वाद, देवाची उपस्थिती पाहिलं, शारीरिक आशीर्वाद, आम्ही हिलिंग आणि जे काही सौंदर्य सगळ्या गोष्टी झाल्यात. आम्ही मानसिक आशीर्वाद, ती स्थिरता पाहिली. आता आपण भौतिक आशीर्वाद इथं पाहत आहोत. यामध्ये काय दिसतं तुम्हाला? सारा अब्रामलाही मिळालं, पण त्याच्याबरोबर लोटाचं पण एवढं झालं की इतकं झालं की त्यांच्या गुराख्यांमध्ये आपसामध्ये वादविवाद व्हायला लागले होते. दोघांचं साम्राज्य मोठं झालं का? त्याचं कारण ते सातत्याने देवाच्या सानिध्यात चालत होते. कधी कधी येणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्यांनी अपेक्षा तर करूच नका आशीर्वादाची. अब्रामाचे आशीर्वाद पाहिजे तर अब्रामाची कन्सिस्टन्सी, अब्रामाचं सातत्य खूप गरजेचं आहे. जर ते सातत्य असेल तर समर्पण करताल, जर समर्पण करताल तर सात्विक होताल, सात्विक होताल तर स्थिर राहताल, आणि स्थिर राहताल तर सिद्ध होताल. हे सिद्धतेचं पायऱ्या आहेत. आणि त्या पहिल्या पायरीवरती येतं सातत्य.
कधी कधी काम होणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की. आता आपण थोडं आणखी पुढे जाऊया. वीस अध्याय, उत्पत्तीचा 20 अध्याय वाचा एक वचन. अब्रामाने तेथून नेगेबकडे प्रवास करून कादेश व शूर ह्यांच्या दरम्यान मुक्काम केला आणि काही दिवस गरार येथे वस्ती केली. आपली बायको सारा हिच्याविषयी अब्रामाने असे सांगितले की ही आपली बहीण आहे. तेव्हा गराराचा राजा अबिमलेक याने माणसे पाठवून सारेला आणविले. देव रात्री स्वप्नात येऊन अबिमलेखाला म्हणाला, तू जी ही स्त्री आणली आहेस तीचमुळे तुझा अंत झालाच म्हणून समज. थांबूया. आता इथं सेकंड स्टेपवर पहिलं फावं घेऊन गेला, आता अभिमलेख घेऊन गेला. पण मी मागं सांगितलं, आमच्या कुटुंबाकडं कोणीतरी वाईट नजरेने बघू शकतं, नाही बघणार याची गॅरंटी नाही देत मी. कारण आम्ही आता आसपास जे बघतोय उदाहरणं, मी काल जी बातमी पण ऐकली, कुठं बदलापूरला काय झालं किंवा त्या उरणमध्ये काय झालं, त्या ठिकाणामध्ये काय घडलं की त्या व्यक्तीवरती अत्याचार झाला आणि कलकत्तामध्ये पण डॉक्टर व्यक्ती होती, तिला पण बलात्कार करून ती शेवटी मेली. पण मला याच्यातून आजच्या घडीमध्ये तुम्हाला अब्रामाच्या आशीर्वादात काय सांगायचंय, तुमच्या कुटुंबाकडे निश्चित दुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक पाहतील, पण ते त्यांना हात लावू शकणार नाही. हे आहे अब्रामाच्या आशीर्वादामधलं प्रोटेक्शन. मग ते जर पाहिजे असेल ना, कधी कधी चर्चला येऊन कधीतरी उपास प्रार्थनेला येऊन होणार नाही. तुम्हाला सोमवार ते शनिवार देवाच्या सानिध्यात तुमच्या घरी, आणि जो उपासेचा दिवस तेव्हा देवाच्या घरी येणं गरजेचं आहे. हे प्रोटेक्ट मी गॅरंटी देत नाही, कुठेही काय होऊ शकतं, तुम्ही सिक्युअर आहात त्याची काही गॅरंटी नाही. कारण जे दुष्टात्मे आज सगळीकडे पसरलेत त्यांचं मेन टार्गेट आज याच गोष्टी चालू आहेत. 12 वर्षाची मुलगी काय तुम्ही सांगतो, 6 महिन्याचं बाळ सुद्धा दुष्टांना दिसत नाही. अशा घटना आमच्या भारतात झाल्यात. त्याच्यासाठी आम्ही तिथं प्रार्थना करतो की देवाने त्याचं कंट्रोल घ्यावा. आमच्या प्रार्थना कमी पडतात, भले ते अन्यविश्वासी असतील, परंतु तुमची आणि माझी प्रार्थना, मला की 3:16 सांगतं, देवाचं भय धरणारे आपसात बोलले आणि देवाने कान देऊन ऐकलं. ज्यास तुम्ही एकत्र येऊन आपसात प्रार्थना करताल, देव कान देऊन ऐकल आणि आमच्या भारतातून हा घाणेरडा आत्मा निघून जाईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अभिमलेख घेऊन गेला पण तो स्पर्श करू शकला नाही, तिच्यापाशी तो जाऊ शकला नाही. तुम्ही घरी जाऊन वाचा, पण मी मूळ मुद्द्याकडे येतो. 14 आणि 16 15 वचन वाचा. मग अभिमलेखाने मेंढरे, बैल, दास व दासी ही आणून अब्रामास दिली आणि त्याची बायको सारा ही त्याची त्याला परत दिली. काय दिली? परत दिली. तो स्पर्श सुद्धा करू शकला नाही, देवाने असं त्याचं एन्काउंटर केलं होतं. अभिमलेख म्हणाला, पहा माझा देश तुला मोकळा आहे, तुला बरे वाटेल तेथे राहा. अख्खा देश त्याच्या ताब्यात दिला. पुढे तो सारेला म्हणाला, पहा मी तुझ्या भावास म्हणजे कोण भाऊ तिचा? हा अब्राम है ना, तुझ्या भावास. पुढे रुपयाची 1000 नाणी देत आहे. त्या काळामध्ये आजपासून कमीत कमी 4000 वर्षापूर्वी त्या 1000 चांदीच्या नाण्याची व्हॅल्यू आज कोणीच करू शकत नाही. कुणाला दिला माहितीये का? ते अब्रामाला दिलं का सारेला दिलं? सगळा माल डाव्या आघाडीकडे चाललाय. तर मला सांगू द्या बहिणींना की जे तुम्ही फायनान्शियल बेसिंगसाठी आज जे श्रम घेतात ते त्याच्यासाठी श्रम घेऊ नका. पहिले देवाच्या उपस्थितीसाठी श्रम घ्या, त्याच्याबरोबर या गोष्टी येतील. तो म्हणतो की तुझ्या भावास 1000 रुपयाची नाणी देत आहे, त्यांच्या योगे तुझ्या बरोबरच्या सगळ्या लोकांसमोर तुझी भरपाई होईल. या प्रकारे सर्वांसमक्ष तुझा निर्दोषपणा सिद्ध झाला आहे. त्यांनी निर्दोषपणाविषयी पण बोलला. आता त्या भावाविषयी कदाचित काही लोकांना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, तर तो कसा भाऊ लागतो त्यांनी जे सांगितलं अब्रामाने खोटं नाही सांगितलं.
याच अध्यायामधलं 11 पासून वाचा, 11 पासून. अब्राम म्हणाला, या ठिकाणी देवाचे भय अगदी नाही, म्हणून हे लोक माझ्या बायकोसाठी माझा घात करतील असे मला वाटले. शिवाय ती खरोखर माझी बहीण लागते, म्हणजे ती माझ्या बापाची मुलगी, पण माझ्या आईची ती मुलगी नव्हे, म्हणून ती माझी बायको झाली. समजते काय नातं काय? पण आता काही लोक म्हणतील की बाबा मग असं कसं तुमचा अब्राम, असं कसं काय नातं? तो काय म्हणतोय, माझ्या बापाची मुलगी आहे पण माझ्या आईची मुलगी नाही. माहिती होतं तुम्हाला, सारा अब्रामाची सावत्र बहीण होती. दोघांचे बाप एकच होते आणि त्याचं ते शारीरिक उदाहरण होतं, पण नंतर आत्मिक उदाहरण हे झालं की दोघांचा आत्मिक बाप एकच यहोवा झाला. हालेलुया. वास्तविक एक पती पत्नी पण भाऊ बहीणच आहे आत्मिक दृष्टीने, बरोबर आहे का नाही? येशूच्या आत्म्याने तुमचं तारण झालं. पतीचं होतं, पत्नीचा वेगळा आत्मा आहे का? एकाच बापाचे आम्ही लेकर आहोत आत्म्याने. मग काय होतो स्पिरिच्युअल रिलेशन मध्ये? पण ह्याचा उगाच काही लोक व्यर्थ अर्थ काढतात. तर त्याला उत्तर सरळ आणि सोपं आहे. या सगळ्या गोष्टी नियमशास्त्र येण्याच्या आधी आहे. जेव्हा मोशेकडे नियमशास्त्र आलं त्यावेळेला या सगळ्या गोंधळ आणि गडबडीला नियमशास्त्राच्या द्वारे बहिणीचं नातं, भावाचं नातं, या सगळ्या गोष्टी तुम्ही जाऊन जे लेवीच्या पुस्तकामध्ये आहे, खूप वाचायची हौस असेल जाऊन वाचा. हे फक्त तुमच्या नॉलेजसाठी दिलं. पुढे जाऊया. हे सगळे तुम्हाला शारीरिक आशीर्वादाविषयी सांगितलं. आता काही भौतिक आशीर्वादाविषयी सांगितलं. मग तिथून पुढे इस्माईल जन्माला आला, इस्माईलाला पाठवून दिलं. इसहाक त्या ठिकाणामध्ये जन्माला आला आणि इसहाकाचे ते बलिदान वगैरे सगळं झालं. तर पुढे जाऊन सारा ही प्रभूमध्ये झोपी गेली. किती वर्षाची होती सारा? उत्पत्ती 23:1. सारा 127 वर्ष जगली. किती जगली? म्हणजे 90व्या वर्षी तिला इसहाक झाला. ते 10 वर्षांनी पुढचे 37 वर्ष तिथून पुढे ते एकत्र आहेत. एवढेच तिचे आयुष्य होते. एवढंच तिचं आयुष्य होतं. पुढे सारा ही कनान देशातील किर्यात अर्बा म्हणजे हेब्रोन येथे मरण पावली. बस झालं. आता सारा गेली. त्याच्यानंतर अब्राम इसहाकासाठी पत्नी मिळण्यासाठी तो त्याच्या सेवकाला पाठवतो. ते देखील तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नसेल माहिती तर 24 अध्याय घरी वाचा. देवाच्या निवडीने योग्य पत्नी इसहाकाला मिळते. मला सांगू द्या, सद्गुणी स्त्री हे देवाकडून मिळते. ज्याला मिळाली त्यांनी धन्यवाद द्यावा, ज्याला नाही मिळाली त्यांनी बोंबा मारा. इसहाकासाठी तो म्हटला मला इकडची कुठलीच मुलगी नाही पाहिजे. आणि मग तो साराचा भाऊ त्या क्षेत्रामध्ये पाठवून नातेसंबंधामध्ये, म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का, विश्वास केल्यानंतर, प्रभूला स्वीकारल्यानंतर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड न करता वाट बघा आणि देवाच्या योजनेनुसार जी अनुरूप सहकारी, जी प्रथम शिष्य असेल, मग माझी बायको असेल, अशी व्यक्तीची तुम्ही निवड केली पाहिजे. हालेलुया. कारण बरेच लोक म्हणतात आम्ही एक आत्मा जिंकला, पण हा प्रयोग सगळीकडे सफल होत नाही. तो आत्मा नंतर याच्याच नवडीचा घोड घेतो. असा काय आत्मा बित्मा जिंकला जात नाही. ज्यांना मिळाले, जे सफल झालेत, त्याच्याबद्दल देवाला धन्यवाद. परंतु मी माझ्या अनुभवात पाहिले 90% फेल झालेत. एक तर गाडी तिकडे गेली, नाही तर एक गाडी तिकडे, एक गाडी इकडे आली. पण जे सोबत आहेत, प्रभूला धन्यवाद. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 25 अध्याय वचन 1 वाचून आपण थोडंसं या ठिकाणी थांबणार आहोत. अब्रामाने दुसरी बायको केली. अब्रामाने दुसरी सारा गेल्यानंतर अब्रामाने दुसरी बायको केली. मग आपण समजू की 127 वर्ष ती गेली आणि त्यानंतर इसहाकाला पत्नी मागवली. त्याच्यामध्ये आपण पकडून चालू 5-10 वर्ष गेले. म्हणजे अब्रामाचं वय किती असेल तेव्हा 150 वयात तर गेला असेल का नाही? कारण अब्राम 175 वर्ष जगलाय. किती वर्ष?
तर ज्यांना कौटुंबिक आशीर्वादासाठी तळमळतात ना, अब्राम सारा बरोबर 24 वर्ष भटकत होता, तेव्हा आशीर्वादाची संतती मिळाली. स्वतःच्या म्हणजे असं पर्सनल घेऊ नका. कदाचित अब्रामाला जे मुलं झाले म्हणजे त्याच्या मुलाचे मुलं जगात येण्यापूर्वी अब्रामाचे 6 मुलं जगात होते. मी याला का सांगत आहे, त्या मुलांना काही महत्व नाहीये, पण जे कौटुंबिक आशीर्वादासाठी धडपडत आहेत ना, अब्रामाचे कौटुंबिक आशीर्वाद इथं पाहायला मिळतात. पहा, अब्रामाने दुसरी बायको केली, तिचे नाव कटुरा. कटोरा नाही, कटुरा. कटुरा. तिला तिच्यापासून जिम्रान, यक्षान, मदान, मिद्यान, इश्बाक व शूह हे मुले झाली. किती मुलं झालेत? 1 2 3 4 5 6. कोणत्या वयात? कमीत कमी 150 वर्ष तरी झालं असेल ना. या 150 वयामध्ये त्याच्याकडं इस्माईल बी होता, इस्माईल गेला, इसाक पण आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त हे आशीर्वाद म्हणजे मला सांगू दे, जे संतती सुखासाठी 2 वर्ष झालं मूल होत नाही, या प्रॉफिटकडे जा, त्या प्रॉफिटकडे जा, या पास्टरकडे जा, त्या पास्टरकडे जा, मला सांगू दे, संतती प्रार्थनेद्वारे होती. तुम्ही प्रथम मेन प्रॉफिट जीसस क्राइस्टकडे जा, तो तुम्हाला उत्तर देईल. अब्रामाच्या आशीर्वादामध्ये अब्राम तिथून पुढं कदाचित 25 वर्षच जगला, पण त्या 25 वर्षामध्ये पण 6 कुळं जन्माला देऊन गेला, आणि ते 6 कुळं इथून पुढं सगळीकडं सगळ्या जगात पसरले. ते नंतरचा विषय आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण बायबल सांगतं की अब्रामाने 5 वर्षामध्ये अब्रामाने आपलं सर्वस्व इसाकालाच दिले. कुणाला दिले? जे वचनदत्त संतान होती. आम्ही भौतिक आशीर्वाद मालपाणी पण बघितलं, आम्ही कौटुंबिक आशीर्वाद देवाने अब्रामाला कसे दिले तेही पाहिलं. तर मला सांगू द्या की या भौतिक कौटुंबिक शारीरिक आशीर्वादापेक्षा रोज त्याच्या आध्यात्मिक आशीर्वादासाठी झटा. तुमचं ज्ञान तुमच्या घरी. आज मी पाहतो ख्रिश्चनिटीमध्ये जिकडं तिकडं ज्ञानी आलेत, ज्याला वाटेल तो मनाने रेव्हलेशन देतोय. कोणतरी दिल्लीला एक खूप मोठं सेवक आहे, मी नाव घेत नाही त्याचं एक टीचिंग मी ऐकत होतो. आज भोजनावरती त्यांचं टीचिंग आहे की त्या टीचिंग मध्ये तो इतका ज्ञानी व्यक्ती म्हणतोय की प्रभू भोजन तुमचे लहान लहान लेकरही घेऊ शकतात, नो प्रॉब्लेम. आणि त्यांनी त्याचा दुजारा किंवा त्याचा सहारा कशावर दिला माहितीये का? की बोले मिस्रामध्ये वलांडनाचा पशु कापल्यानंतर रक्त त्या घरावर लावल्यानंतर त्या घरातला प्रत्येक व्यक्ती सुरक्षित होता. ज्यांनी कोकऱ्याचं ते मांस खाल्लं तिथं लहान लहान मुलांनी पण खाल्लं. मग आता इथं खाण्याची काय गरज आहे? इथं पण खा बोले. लहान लहान मुलांना पण प्रभू भोजन देण्याविषयीचं शिक्षण आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त पेत्राची फॅमिली बोलवून लहान लहान मुलांना त्याच्या पेत्राला पण दिलं पाहिजे होतं. पेत्रानी प्रभू भोजन जे प्रौढ होते, ज्यांनी प्रभूला स्वीकारलं, अशा लोकांबरोबर प्रभूने प्रभू भोजन दिलं. प्रभू भोजन देण्यासाठी त्याचं बाप्तिस्मा, त्याचं तारण इम्पॉर्टंट आहे. कारण येशू ख्रिस्ताने महाआज्ञेत काय म्हटलंय? मत्ते 28:19 मध्ये साऱ्या सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या, आणि जे मी तुम्हाला शिकवलं ते त्यांना शिकवा. प्रभू भोजनाची आट आहे. मनुष्याने प्रथम आत्मपरीक्षण करावे आणि मगच त्या भाकरीतून खावे आणि त्या प्याल्यातून प्यावे. जो कोणी अयोग्य प्रकारे त्या भाकरीतून खातो अथवा पितो तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढावून घेतो. त्या लहान लेकराला काय कळते? मर्म ओळखल्याशिवाय जो खातो. असे मोठे बुद्धिजीवी लोक आहेत. काही लोकांनी टीचिंग मिनिस्ट्रीची शेपूट धरली, काहींनी प्रॉफिटची धरली, काहींनी अपोस्टलची धरली, काहींनी पास्टरची धरली, काहींनी सुवार्तिकची धरली. ज्याला पाहिजे त्यांनी ती शेपटी धरली. पण आमचा येशू ख्रिस्त 5-fold मिनिस्ट्रीवाला होता. जिथं गरज आहे तिथं प्रॉफिट म्हणून देव उभा करतो, जिथं गरज आहे तिथं सुवार्तिक म्हणून उभा करतो, जिथं गरज आहे तिथं प्रेषित म्हणून उभा करतो, जिथं गरज आहे तिथं टीचर म्हणून उभा करतो. आणि पास्टर तर रविवारी आहेच. आपण या एकाच शेपटीला धरून सेवा होत नाही. आमचं भांड आम्ही प्रत्येक टायटल पास्टर, अपोस्टल, प्रॉफेट, इव्हांजलिस्ट, टीचर या नावाच्या आधी तुमच्या माझ्या नावापुढं दास किंवा दासी असलं पाहिजे. कारण स्वर्गामध्ये पाठीवरती जेव्हा थोपण्यात येईल ना, तेव्हा हे नाही म्हणणार शाबास पास्टर राजू ठाकूर.
तेव्हा पाठीवर थोपताना म्हणण्यात येईल, शाबास माझ्या विश्वासू दासा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही कुठल्या मिनिस्ट्रीच्या विरुद्ध नाहीये, पण जिथं खोटं आहे तिथं आम्ही खरा हातोडा मारायला तर उभे आहोत. हे सगळी गडबड चालू आहे. पण मला सांगू द्या, या लोकांच्या नादी लागू नका. ख्रिस्त येशूमध्ये अब्रामास देव केलेले आशीर्वाद गलती 3:14 मध्ये आहे. अब्रामाप्रमाणे सातत्याने देवाच्या मागे चाला. परिस्थिती बदलू अगर ना बदलू, समर्पण करत राहा. कुणी चांगलं म्हणू अगर न म्हणू, पण सात्विकतेने चाला. त्या परिस्थितीमध्ये स्थिर राहा. एक समय येईल त्या जगासमोर तो तुम्हाला सिद्ध उभा करेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणा आज देवाच्या वचनाने मी खूप खूप आशीर्वादित आणि आनंदित झालो. अब्रामाचा आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक, भौतिक व कौटुंबिक हे 5 आशीर्वाद मला मिळालेच आहे. येशूच्या नावात आमेन.